नमस्कार, मी पुष्पा PM फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज कसा स्टिच करायचा 32 साईजचा ते तुम्हाला दाखवणार आहे. इथून पुढे माप कशी घेतली ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तयार उंची 12.5 आहे, मी 13.5 घेतली आहे. शोल्डर 7 घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा हा 4 इंचावरती रुंदी घेतली आणि 3 इंचावरती लेंथ घेतलेली आहे. शोल्डर मी अर्धा इंच डाऊन करून घेणार आहे. इथून अर्धा इंच डाऊन केलेला आहे आणि तिथून खाली मी 6.5 मुंडा घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग करून इथे बघा, छातीचा चौथा भाग 8 वरती टिक मार्क करते आणि तिथून पुढे शिलाई मार्जिन 2 इंच घेतलेला आहे. तर आता जिथून आपण बॅक साईडचा गळा घेतला तिथून खाली 1.5 इंचावर एक टिक मार्क करून त्याच्या खाली मी अशा प्रकारचा शेप देऊन डिझाईन करणार आहे. तर अशा प्रकारे आपलं हे कटिंग झालेलं आहे आणि आपल्याला बॅक साईडला हुक लूप पट्टी करायची आहे. त्यासाठी मी 7 इंच शोल्डर घेतलेलं होतं. अर्धा इंच वाढवून 6.5 शोल्डर तयार आहे आणि अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. पाठीमागे हुक लूप पट्टी करायची आहे त्याच्यासाठी. अशा प्रकारे मी आता मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवून कटिंग करून घेतलं आहे. त्याच्यातून एक पार्ट मी साईडला ठेवणार आहे आणि एका पार्टला मी आता पिनाने सिक्युअर करून टीप टाकून घेणार आहे. तर जिथून गळा आहे तिथून स्टार्टिंग करायची आहे. तर हे पहा, एकदम हलक्या हाताने आणि पूर्ण गळ्याला टीप टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर आपण व्यवस्थित जे एक्स्ट्राचा पार्ट आहे मेन फॅब्रिकचं कट करून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला कपडा पलटी मारायला मदत होते. तर अशा प्रकारे स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने किंवा तुम्ही कुठल्याही टोकदार वस्तूने असं जिथे आपण गळ्याला आकार दिलता ते असं टोक काढून घेणार आहे आणि याच्यानंतर आपण त्याच्यावरून एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे कपडा आपला व्यवस्थित सेट होऊन जाईल. तर जास्त ताणायचं नाही, ओढायचं नाही. तर मी बघा कसे एकदम हळूवार करून घेते. तर अशा प्रकारे हे आता एक पार्ट आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर अस्तर आणि फॅब्रिक दोन्ही जोडून घ्यायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकण्याची शक्यता असते. तर असं केल्याच्या नंतर आपला कपडा व्यवस्थित सेट होऊन जातो. तर या प्रकारे पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते लगेच असं कट करत जातो मी, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि व्यवस्थित दिसतात. असे धागे वगैरे असतात ते पण कट करून टाकायचे. तर अशा प्रकारे मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे. आता मी बॅक साईडला पाठीमागच्या भागाला आपल्याला एक 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे दोन्ही साईडला पाठीचा भाग तयार करण्यासाठी. एक मी पट्टी काढून घेतली आहे. तर कमी पडती तर मी अस्तर मधून सेम तशीच दुसरी एक पट्टी तयार करून घेत आहे आणि मी आता कट करून घेते. दोन्ही पट्ट्या रेडी करणार आहे. त्याच्या आधी आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊया. एकावर एक ठेवून मार्किंग करून घेतलं. पाठीमागचा टक्स मी आडवा 4 इंचावरती आणि उभा 3.5 इंचाचा घेतलेला आहे. जो आडवा 4 इंचाचा टक्स आपण घेतलेला आहे तो जर आपण हुक लूप पट्टी तयार केल्याच्या नंतर तो आपला 3.5 इंचाचा तयार होणार आहे. त्यासाठी मी 4 आडवा आणि उभा 3.5 इंचाचा अशा प्रकारे मी टक्स टाकून घेतला आहे आणि नखाने एकदम असं प्रेस करून घेते. थोडाफार पार्ट कधी कधी जास्तीच असतो तो असा कट करून टाकायचा आहे आणि याच्यानंतर मी आता बॅक पार्टला पाठीमागच्या साईडला 1.5 इंचाची पट्टी काढली होती ती जॉईन करून घेणार आहे पाठीचे भागाची. तर अशा प्रकारे मी आता ती पट्टी जॉईन करत आहे. स्टार्टिंगला जोडून घेतली, त्याच्यानंतर दाब टीप देऊन घेणार आहे. आता मी फोल्ड करून 5 नंबरची टीप टाकून ते सिक्युअर करून घेणार आहे. नंतर आपण याला हात शिलाई करणार आहोत.
पूर्ण ब्लाऊज आपला स्टिच करून झाल्याच्या नंतर. तर एक पार्ट मी असा रेडी करून घेतलाय. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट मी 1.5 इंचाची पट्टी काढून घेतली आणि त्याच पद्धतीने आता मी स्टिच करून घेत आहे. आधी मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून शिवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर दाब टीप देऊन 5 नंबरची टीप देऊन मी अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून शिवून घेतलं आहे. तर हे दोन्ही आपले इक्वल झालेले आहेत. तर याला आपण परत एकदा गळ्याच्या वरच्या बाजूनी टीप टाकून घेणार आहोत, म्हणजे अजून एकदा ते व्यवस्थित सेट होऊन जाईल. त्याच्यासाठी मी असं करते. तुम्ही या पद्धतीने करून बघा. डबल टिप टाकत जा. कधी कधी कपडा इकडे तिकडे क्रॉस होणार नाही. तर हुकलूक पट्टी आता मी तयार करण्यासाठी अस्तर मधून कापड कट करून घेतलेला आहे. हुक लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. लूक पट्टीसाठी आपण 2.5 ते पावणे 3 इंचाची पट्टी घेणार आहोत. त्याच्या आधी आपण आता हुक पट्टी अशा प्रकारे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून मी जॉईंट करून घेतले आहे आणि परत आत अर्धा इंच फोल्ड करून ते मी सिक्युअर करून घेतलं आहे. वरून एक परत टीप टाकून मी ते शिवून घेतलं आहे. असे एक्स्ट्राचे धागे काढत जा तुम्ही वेळच्या वेळी, म्हणजे आपली फिनिशिंग खूप छान दिसते. आणि मी सेम लूक पट्टी त्याच पद्धतीने मी जोडून घेते. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून दिलेलं आहे आणि मी वरून एक दाब टीप देते आणि कापड मी थोडस 1 इंच आतमध्ये फोल्ड करून फक्त अर्धा इंच मी पुढच्या साईडला सोडलेला आहे. कारण बॅक पार्ट आपण ज्यावेळेस हुकलूक पट्टीचा तयार करतो त्यावेळेस ज्यावेळेस हुक लावलं जातं त्यावेळेस गॅप दिसतो. तर तसं दिसू नये म्हणून मी थोडस पुढच्या साईडला अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा कापड आतल्या बाजूला जास्त पकडलेला आहे. तर अशा प्रकारे ब्लाऊजचा फायनल लुक आहे. चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली ते.